स्वच्छ निळशार पाणी असणारे समुद्र किनारे, हापूस आंबे, मासेमारी, हिरवागार आणि मन शांत करणारा निसर्ग अशी काहीशी कोकणची आजपर्यंत ओळख राहिली आहे। पण आता हेच कोकण देशाच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा क्रांतीचा केंद्रबिंदू बनणार आहे। कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तब्बल 4.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, हजारो मेगावॉट वीज निर्मिती आणि लाखो रोजगारांची स्वप्न दाखवणारे महाकाय प्रकल्प येऊ घातलेत। अदानी, रिलायन्स आणि एनटीपीसी सारख्या दिग्गज कंपन्यांनी कोकणच्या भूमीमध्ये विकासाची नवी व्याख्या आता लिहायला सुरुवात केली आहे। यामुळे कोकणचा चेहरा मोहरा बदलणार हे निश्चित मानलं जात आहे। मात्र दुसऱ्या बाजूला कोकणातील पर्यावरण, इथला मत्स्य व्यवसाय, शेती आणि कोकणच्या नैसर्गिक अस्तित्वावर मोठं संकट तर ओढवणार नाही ना, असा प्रश्न सुद्धा नागरिकांना पडू लागलाय। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते कोकणकडेच लागलंय। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्याबद्दलच अधिक सविस्तररित्या माहिती जाणून घेऊया। कोकण जे निसर्ग सौंदर्यासाठी ओळखलं जातं, पण आता हे अणुऊर्जा प्रकल्पासाठी देखील ओळखलं जाईल असा दावा राज्य सरकारकडून केला जातोय। याचं कारण असं की राज्य सरकारने नुकतंच देशातील 4 मोठ्या कंपन्यांसोबत जवळपास 6.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केलेले आहेत। यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पांचा सिंहाचा वाटा आहे। एकट्या कोकणातच तब्बल 4.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक प्रस्तावित आहे। विशेष म्हणजे हे प्रकल्प अदानी पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी सारख्या देशातील बलाढ्य कंपन्यांच्या माध्यमातून साकारले जाणार आहेत। आता या प्रकल्पाबद्दल ऐकल्यानंतर या आधीचा कोकणात सर्वात मोठं आणि तीव्र आंदोलन जे झालं होतं ते रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून झालं होतं। हा प्रकल्प मूळतः नाणार येथे प्रस्तावित होता। त्यानंतर मोठ्या विरोधानंतर तो बारसू सोलगाव या परिसरामध्ये हलवण्यात आला। हा प्रकल्प म्हणजे जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी देखील एक मानला जात होता। यामध्ये रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड मार्फत मोठी गुंतवणूक सुद्धा प्रस्तावित होती, परंतु निसर्गाला होणाऱ्या नुकसानामुळे स्थानिकांना या प्रकल्पाला प्रचंड विरोध करावा लागला। शिवाय यावरून राज्यामध्ये मोठं राजकारण सुद्धा घडलं होतं। इतकंच काय तर याआधी सुद्धा जैतापूर न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट या अणुऊर्जा प्रकल्पावरून सुद्धा कोकणामध्ये मोठं आंदोलन झालं होतं। जैतापूर इथे फ्रान्सच्या मदतीने प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता। पर्यावरण, भूकंप प्रवण क्षेत्र आणि मच्छीमारांच्या उपजीविकेचे प्रश्न यामुळे हे आंदोलन अनेक वर्ष सुद्धा चर्चेत राहिलं आणि आता पुन्हा एकदा कोकणच्या दिशेने कोट्यावधी रुपयांचे हे प्रकल्प येऊन ठेपलेत। आता याबद्दल आपण अधिक सविस्तररित्या बोलूयात। दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू इथे अदानी पॉवर लिमिटेड कडून 6000 मेगावॉट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे। या प्रकल्पासाठी तब्बल 1,50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे। या प्रकल्पामुळे थेट 4,500 तर अप्रत्यक्षपणे 7,500 अशा एकूण 12,000 रोजगार निर्मितीचा दावा देखील केला जातोय। बारसू इथल्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाची आठवण अजूनही ताजी असताना आता पुन्हा एकदा अणुऊर्जा प्रकल्पामुळे बारसू हे केंद्रस्थानी सुद्धा आलंय। दरम्यान याच रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड इथे रिलायन्स इंडस्ट्रीज कडून स्मॉल मॉलिक्युलर रिएक्ट म्हणजेच MSR आधारित अणुऊर्जा प्रकल्प सुद्धा उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पाची क्षमता सुरुवातीला 2x220 मेगावॉट पासून ते पुढे 6x1200 मेगावॉट पर्यंत वाढण्याची योजना आहे। या प्रकल्पामध्ये तब्बल 2 लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक होऊ शकते। रोजगाराच्या बाबतीमध्ये हा प्रकल्प सर्वात मोठा मानला जातोय, कारण यामुळे थेट 3000 आणि अप्रत्यक्षरित्या तब्बल 1 लाख रोजगार निर्माण होतील असा दावा देखील केला जातोय। त्यामुळे कोकणातील बेरोजगारी कमी होईल, स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा मोठी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आता दुसरा प्रकल्प जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड इथे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजेच एनटीपीसीच्या माध्यमातून आणखी एक अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पामध्ये एकूण 6 युनिट्स असतील आणि 4000 ते 7200 मेगावॉट पर्यंत ते वीज निर्मिती होण्याची त्यामध्ये क्षमता असेल। या प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे। तसेच 5000हून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते। आता या सर्व प्रकल्पांची एकत्रित आकडेवारी पाहिली तर कोकणातील ऊर्जा
उत्पादन क्षमता तब्बल 17,000 ते 20,000 मेगावॉटच्या घरामध्ये पोहोचू शकते। म्हणजेच महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये कोकण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतोय। केंद्र सरकारने 2047 पर्यंत देशात 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय। त्यात सध्या भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे 8 गिगावॅटच्या आसपास आहे। त्यामुळे पुढील 2 दशकांमध्ये अणुऊर्जा क्षेत्रामध्ये प्रचंड विस्तार होणार असून कोकण हा त्या विस्ताराचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार असल्याचं हे संपूर्ण चित्र दिसतंय। आता सरकारच्या मते अणुऊर्जा ही स्वच्छ ऊर्जा मानली जाते। कोळशावर आधारित वीज निर्मितीच्या तुलनेत अणुऊर्जेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं। हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा हा भविष्यातील मोठा पर्याय मानला जातोय। त्यामुळे भारतातही आता अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि चीन सारख्या देशांच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मितीकडे वळताना सुद्धा दिसतोय। मात्र या सगळ्या विकासाच्या चित्रामागे आता कोकणातील स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी, मच्छीमार आणि शेतकरी यांच्यामध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे। कारण कोकणाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही समुद्र, शेती, पर्यटन आणि जैवविविधतेवर आधारित आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह मत्स्य व्यवसायावर चालतो। देवगड हापूस, त्याचबरोबर रत्नागिरी हापूस, काजू उद्योग आणि पर्यटन व्यवसायामुळे कोकणाला जागतिक ओळख सुद्धा मिळालेली आहे। पर्यावरण अभ्यासकांच्या मते अणुऊर्जा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वापरलं जातं। समुद्रातील तापमान बदलल्यास मासेमारीवर परिणाम होऊ शकतो, जैवविविधता धोक्यात येऊ शकते। तसंच अणुकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न सुद्धा भविष्यात गंभीर ठरू शकतोय। दरम्यान जपानमधील फुकुशिमा दुर्घटना आणि युक्रेनमधील चिर्नोबिल दुर्घटनेची उदाहरणं देत अनेक पर्यटनवादी जे आहेत ते चिंता व्यक्त करतायत। आणि मगाशी म्हटल्यानुसार याआधी रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मोठं आंदोलन सुद्धा इथे उभं राहिलं होतं। त्यामुळे आता अणुऊर्जा प्रकल्पांमुळे पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। सरकार विकासाचं चित्र रंगवत आहे तर दुसरीकडे स्थानिक नागरिक आमचं कोकण वाचवा अशी हाक देताना दिसतायत। त्यामुळे आता प्रश्न फक्त इतकाच आहे, कोकण देशाला ऊर्जा देईल पण त्या बदल्यात कोकण स्वतःचं अस्तित्व गमावणार तर नाही ना? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।